तुम्ही दोघं आमच्यासाठी का वाद घालताय? हे बघा, आमची चूक झाली, विषय संपला. नाही दादासाहेब, त्यांना कळायलाच हवं की तुम्ही इथं का आलात. तुमच्यामुळे ते आले. आम्ही एकटे येऊ शकलो असतो, पण दौलताबादला आम्हाला गुस्सा आला आणि त्या गुस्स्यात आम्ही काही वेडवाकडं करू नये म्हणून दादासाहेब इथं आले. आमच्यामुळं दौलताबादला गुस्सा? म्हणजे अजूनही आम्ही तिथं जाऊन आलो तेच उगाळलं जातंय का? नाही, आपण आपल्या दोघात जी खाजगीत चर्चा केली ती थेट तुम्ही तुमच्या आबासाहेबांपर्यंत पोहोचवली आणि त्यांनी त्याची लक्तरं वजीरे आजमकडे जाऊन काढली. त्याच्याबद्दल बोलतो आम्ही. आपल्यातली चर्चा आम्ही आबासाहेबांना सांगितली? कुठली? मोहिमांच्या मध्ये आम्ही जी लूट मिळवतो ती पातशा दौलतीत जमा होत असताना महसुलात सूट हवी, हा विचार आपल्या दोघात बोलला गेला नव्हता का? मग तो वजीरे आजमकडे कसा पोहोचला? तुमच्या आबासाहेबांनी पोहोचवला. का पोहोचवला? कुणी सांगितलं पोहोचवायला? आम्ही तर उपाय सुद्धा सुचवला होता की जी लूट मोहिमांमध्ये मिळते ती जर पातशहाच्या दौलतीत जमा होत असेल तर आपल्या रयतेवर सारा वसुलीचा जोखड का? ते तुम्ही त्यांना विचारा. आम्ही असं काहीही करा म्हणून म्हटलं नव्हतं. आम्ही बोललो जरूर, पण तो विचार वजीर आझमकडे बोलण्यासाठी नव्हे तर आमचं मन मोकळं करण्यासाठी बोललो. का? कारण माणसाला कुठंतरी मन मोकळं करावंच लागतं. थोरल्या सासूबाई साहेब, आज तुम्ही वारंवार पाणी पिताय. घास गिळला जायला पाहिजे ना? असं ऐकल्यावर काय होणार? हो की नाही हो जाऊबाई? असं काही नाहीये. मग कसं आहे? सुनबाई, ठाऊक आहे का तुम्हाला? यांच्या लाडक्या सुनबाईंना 3-3 जण गेल्यात आणायला. काय ते लाड, काय तो मानीपणा. जाऊबाई, हो, तुम्हीच त्यांना पाठवलंय आहे आमच्या लक्षात. पण आता काय हो? इकडे दौलताबादला काय बोलवतात, तिथून परस्पर सिंदखेडला काय जातात. ऐकावं तेवढं नवलच बाई. कोण? आमची स्वारी सुद्धा गेली आहे सिंदखेडला. तुमची स्वारी तुम्हाला नेहमी सांगते ना, तसं आज आम्ही तुम्हाला सांगतो. वाड्यात फिरताना कान आणि डोळे उघडे ठेवत जा. हिराजीने निरोप दिला, ठाऊक नाही का तुम्हाला? सगळे गेले सिंदखेडला. अगं बाई, संभाजी राजे पण आमच्या स्वारींसारखेच. आमची स्वारी दादासाहेबांच्या मागे सावलीसारखी असायची. संभाजी राजे शहाजी राजांच्या मागे सावलीसारखे असतात. आता त्यांनी जाण्याची काय गरज होती का? हे गेले तर गेले नाक कापून घ्यायला. संभाजी राजांनी जायची काय गरज होती? नाही, पण गेले आणायला. पण नाक का कापलं जाईल? सुनबाईंचे आबासाहेब दौलताबादला भेटले ना. शिक्के मोर्त बंदी वगैरे सगळ्या लाज आणणाऱ्या गोष्टी कळायच्या राहिल्या असतील का? सगळं कळलं असेल. आता बघा तिथे काय काय होतंय ते. काल जे घडलं ते अपघातानं घडलं.
यापुढं आम्ही तसं काहीच घडू देणार नाही, कारण तशी वेळ पुन्हा येणार नाही. असं रागवू नये. माणसांकडूनच शब्द घसरतात. काय संभाजीराजे, काल तुम्ही आला होता तेव्हा तुमच्याकडूनही शब्द घसरले होते, आठवतंय ना? ते शब्द खसरले नव्हते, आम्हाला तेच म्हणायचं होतं. तेव्हा दादासाहेबांनी सावरलं होतं. बरं झालं, आम्हाला वाटले काही खरं नाही. तुमची मेहरबानी. अहो शहाजीराजे, आशीर्वाद म्हणा किंवा पुण्यही म्हणा. हो, तुम्ही वजीर आझमकडे आमच्यासाठी जी विनंती केली त्यामुळे बऱ्याच गोष्टी टळल्या. होय, आम्ही जाणून बुजूनच मेहरबानी म्हणालो, कारण वजीर आझमच्या पायावर तुम्ही ज्या ज्या विनवण्या सांडल्यात त्याचमुळे आमचं शिक्कामोर्तब शाबूत राहिलं. आपके ससुर जी, उन्होंने आपके बारे में जो दरख्वास्त की है, अब उनका भी सम्मान करना पड़ेगा. ज्याच्या विनवण्या आम्हाला काही दाखवायचं नव्हतं त्यात. आम्ही आमच्या माणसांसाठी आम्ही केलं. आमच्या दत्ताजींसाठी, आचुलींसाठी, सगळ्यांसाठी आम्ही तेच केलं असतं. त्यांना पसंत नसतं तरी आम्ही ते केलंच असतं. पण आम्ही तशी अर्जी तुमच्याकडे केली नव्हती. महसुलात सूट मिळणार नाही हे काय तुम्हाला ठाऊक नव्हतं, तरीही तुम्ही मुद्दाम केलं. शहाजीराजे, अहो तुम्ही सांगणं आणि आम्ही सांगणं यात फरक आहे की नाही? तुम्ही सांगितलं असतं तर झालं नसतं. आमच्यावर उपकार केलेत असं आम्हाला आयुष्यभर सांगावं म्हणून तुम्ही तसं मुद्दाम केलं. गलत विचार करताय राजे तुम्ही. आजवर आम्ही जे जे काही केलं ते सांगण्यासाठी केलं नाही, आयुष्यभर तेच करत आलोय आम्ही. तुमच्या दोघांचे आभास आहे. मालोजी राजे आणि विठोजी राजे यांना दरबारे खास मध्ये पहिल्यांदा आम्हीच नेलं होतं. हे दोन वजीर त्यावेळी मालोजी राजे आणि विठोजी राजे यांचा विरोध करत होते, पण त्यावेळच्या निजामशहा समोर आम्हीच त्यांची बाजू लावून धरली होती. आबासाहेबांच्या वेळचं कशाला काढताय? आम्हाला त्यातलं काही ठाऊक नाही. आणि समजा केलं तेव्हा केलं, याचा अर्थ आता सुद्धा करावा असा होत नाही. बघितलं, निघून गेलेत. याला अपमान म्हणत नाहीत का? तरी आम्ही म्हणतोय आजकाल तुमचा स्वर लगेच वरती जातो. आज काही वर गेलेला नव्हता. आम्ही त्यांना समजावून सांगत होतो. अहो, समजावून की दरडावून? तुम्ही आता आम्हालाच बोल लावणार. पण आम्हाला आताशा सवय झाली. अहो, मग आम्ही हक्काने कोणाला बोलणार? जावयांना हक्कानं बोलायचं ह्याचा अर्थ काहीही बोलायचं असा होत नाही. आम्हीही म्हणत नाही, पण आबासाहेबांनी तिथं जाऊन काय केलं? त्यांनी विनंतीच केली ना, आणि त्यावर वजीर आझमने सांगितलं की आम्ही बघतो. हे बघा, उगीच आमची समजूत घालायची म्हणून काहीतरी सांगत बसू नका. रियासती मामल्यात तर आपण बोलूच नाही. का? म्हणजे आपण सतत हेच वाद घालत राहणार आहोत का? आणि ह्यातून निष्पन्न काय होणार? हे कधीच थांबणार नाही, सतत चालू राहणार. आणि म्हणूनच आम्ही तिथून निघून गेलो. निघून जाणं हा न बोलता केलेला अपमानच आहे, हे का त्यांना ठाऊक नाही? मनसबदार आहेत ना ते. मग थोरा मोठ्यांशी कसं वागावं याचे संस्कार नाहीत असं आम्ही म्हटलं तर राग काय यावा? तुम्हीच सर्वांना सांगता आणि तुम्हीच विसरता. काय ते जावई आहेत हेच? नाही, कोणी तंटा बखेडा घेऊन आलं तर म्हणता अतिथी देवो भव.
आलेल्या पाहुण्याला दुखावू नका. आणि तुम्ही काय करताय? आम्ही पाहुण्यांना दुखावलेलं नाहीये. जावई आत्ताच्या घडीला पाहुणेच आहेत. होते आहेत नाही होते. जिजांना बोलवा, आम्हाला आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोलायचं. तेवढंच आहे तर आम्ही आत्ताच्या आत्ता त्यांच्या तोंडावर हे सांगायला तयार आहोत. तुम्ही थोरांशी बोलण्याचा रिवाज तोडणार आहात का? त्यांनी तोडलाच ना, आग लावलीच ना. आग? ह्याला आग लावणंच म्हणतात. आम्हाला ठाऊक आहे आणि त्यांनाही ठाऊक आहे, अशी सारा सवलतीची परवानगी कुणीही विनंती केली तरी मान्य होणार नाही. मग कशासाठी विषय काढायचा? आपल्याच वतीनं विचारला ना? नाही, तुम्ही सांगून ते होणार नाही म्हणून आम्ही सांगितलं असं म्हणाले ते. ऐकलं नाहीत का? ह्याचा अर्थ काय? आमच्या सारख्या लहान मनसबदाराने सांगून होणार नाही, ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ मनसबदाराने सांगून होईल. हो हो, अर्थ हाच असतो. मग झाला का बदल? केली का सारा माफी? नाहीच ना. मग वजीर आझमने ह्याचा उपयोग काय केला? आम्हाला ऐकवायला उपयोग केला. जिजांना बोलवायला सांगितलं होतं, घेऊन आलोय. जिजा, तुम्ही राजांना आणि त्यांच्या बंधुराजांना घेऊन शक्य तेवढ्या लवकर वेरूळसाठी निघा. जिजा, तुम्ही राजांना आणि त्यांच्या बंधुराजांना घेऊन शक्य तेवढ्या लवकर वेरूळसाठी निघा. आम्हाला समजतंय, तुम्हाला सांगायला कष्ट होत आहे. होऊ देत, पण हे सांगणं आम्हाला पटत नाही. अहो, आपल्या जावयांना असं कोणी सांगत नाही. आम्ही आमच्या जिजांना सांगतोय, त्यांच्या संसाराची काळजी आहे म्हणून सांगतोय. हे जरा ध्यानात घ्या. काय ध्यानात घ्यायचं आहे? कडीची शांतता भंग होतीये, नात्यात दुरावा निर्माण होतोय. अहो, मग आपण मोठे आहोत, आपण माघार घ्यायला हवी. त्यावर हा उपाय नाही. आम्ही माघार घेऊ, त्यात आम्हाला कमीपणा नाही. पण मध्ये जिजांची काय अवस्था होती ते बघा जरा. त्यांना कुणाची बाजू घ्यावी याचा पेच पडला. अहो, पण जर आपण माघार घेतली की झगडाच होणार नाही ना. मग त्यांची अशी अवस्था कशी होईल? सगळं उलगडून सांगण्याची तुम्हाला कधी आवश्यकता लागली नव्हती. आमच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडला की तुम्हाला सगळं कळायचं की आज काय झालं होतं. विरोधात वाद झगडा झाला म्हणून ते आले आहेत. त्यात जावई बापू म्हणत होते की तुमची परवरिश अशी, तुमची परवरिश तशी. बरोबर आहे ना जिजा? इथंही त्यांचं ते मत कायम होईल आणि दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण होईल अशी आम्हाला भीती वाटते. म्हणून आम्ही हे सांगतोय. जिजा, आम्ही जे सांगतोय ते तुम्हाला कळतंय ना? का तुम्ही असा समज करून घेतलाय की आम्ही तुम्हाला घालवतोय म्हणून? नाही, आम्ही असा गैरसमज स्वप्नात सुद्धा करून घेणार नाही. तुम्ही आमच्या भल्याचाच विचार करणार हे ठाऊक आहे आम्हाला. आम्ही स्वारींना सांगून येतो. दादासाहेब, आम्ही सगळी तयारी करून आलोय, आपण निघूया. त्यासाठी तुम्ही गेला होता?
शहाजीराजे कुठेतरी थांबवायलाच हवं ना. आपण इथं वहिनी साहेबांना घेऊन जायला आलोय ना, मग कशाला उगाच शब्दाला शब्द वाढवायचा. आम्हालाही हे पटतंय. आम्ही आबासाहेबांना तसं सांगून आलो. पण तुम्हाला तर त्यांनी बोलवलं होतं आणि तुम्ही आम्हाला असं सांगताय की तुम्ही सांगून आलात. नाही, आम्ही असं का करू? तुमच्या आबासाहेबांनी तुम्हाला सांगितलं असेल की सगळ्यांना घेऊन जा. तुम्ही आम्हाला येऊन काय ते सांगणार? तुम्ही असंच म्हणणार की आपण निघूया, होय ना? अहो शहाजीराजे याच्यावरनं कशाला वाद घालतोय. हे बघा सगळ्यांना एकच वाटतंय ना. मग चला. दादासाहेब, माफी मागायची राहिली आहे. कुणाची माफी मागायची म्हणताय? आम्ही कुणाचीच माफी मागणार नाही. आमच्या दादासाहेबांची दत्ताजी राजेंनी माफी मागायला हवी. अहो राजे पण हे एवढं तरी व्हायलाच हवं. त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आम्हाला तुमचं काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. दादासाहेब, तुम्ही त्यांची माफी मागा ना. हवं तर आम्ही पाया पडतो तुमच्या. असं का करताय तुम्ही? आम्ही तुमच्यामध्ये येत नाही, कधी येणारही नाही. तुम्ही आम्हाला अजिबात काही सांगू नका. दत्ताजी राजे, अहो काय हे बोलणं? पाहुणे आहेत ते, आणि पाहुण्यांपेक्षा आपले जावई आहेत, विसरलात का? त्याहीपेक्षा आऊसाहेब ते शब्दाला पक्के आहेत. त्यांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. आऊसाहेब, भोसले शब्दाचे पक्के आहेत, मग जाधव काय कच्चे आहेत का? आम्ही त्यांना दाखवून देऊ आम्ही शब्दाचे किती पक्के होते. आमच्याशी बोला ना. आऊसाहेबांना कशाला ऐकवून दाखवताय? आणि दाखवून देऊ अशी भाषा कशाला वापरताय? कुणाला दाखवून देणार आहात? आपल्याच माणसांना? आम्हालाही काही दाखवून द्यायचंय का? दादासाहेब, आमचं भलं कशात आहे हे का दिसत नाहीये तुम्हाला? तुमचंच भलं पाहत होतो आम्ही, म्हणूनच सांगायला आलो. पण त्याचा काय फळ मिळालं आम्हाला? तुमची वाट चुकीची असेल, प्रत्येक वेळी बरोबरच असेल असं नाही ना. नाही आऊसाहेब, आमची हर वाट चुकीची. आमची प्रत्येक गोष्ट चुकलेली आणि फसलेलीच. कोण म्हणतंय असं? उगाच डोक्यात काहीतरी अडी घालून घेतलीये तुम्ही, बाकी काही नाही. सोडा ते, जाऊन माफी मागा त्यांची. प्राण गेला तरी आम्ही त्यांची माफी मागणार नाही. अहो, त्यांना म्हणावं सरळ वाट्यानं निघून जा, आमच्या समोर येऊही नका. आलात तरी आम्ही स्वतःला थांबवू शकणार नाही. दादासाहेब, दादासाहेब, आमची विनंती आहे. तुम्ही का कळवळून बोलताय? दादासाहेब, तुम्हाला आऊसाहेबांनी काय समजावलं होतं? आणि हे सगळं आऊसाहेबांसमोर चालू आहे असं समजा. त्यांना किती यातना झाल्या असत्या. हेच सगळं आबासाहेबांच्या समोर चालू आहे असं समजा. ते किती रागावले असते, किती कडक होते माहिती आहे ना. दादासाहेब, आता पुरे झालं. शहाजीराजे आम्हालाही असंच वाटतंय. त्यांनी माफी मागितल्यानं आपलं वजन वाढणार आहे का? समज नाही असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. चला. आम्ही लगेच तिकडे जाऊन वहिनी साहेबांना सांगून येतो. तुम्ही आवरा. आणि कृपा करून आता विचार बदलू नका. दादासाहेब, तुम्हाला आपल्या आऊसाहेबांची शपथ आहे. आम्ही येतो.
जिजा झाली का तयारी? हो, नमस्कार करते. दिलानं घ्या जिजा. आई रेणुका तुमच्या पाठीशी आहेच, पण हृदयातल्या देवाला साक्षी ठेवून कुठलंही पाऊल उचला. तिचा अभिमान, स्वाभिमान यापेक्षाही आपली नाती महत्वाची असतात. प्रसंगी झुकल्यानं कोणीही लहान होत नाही, हे कायम लक्षात ठेवा. सुखी रहा. दत्ताजी राजे आहो, राग सोडा आता. पुढं या निरोप द्यायला. गोमाजींना ठाऊक आहे, वाटेत सरदार शेलारांचा वाडा आहे. विरुळ एकदमात जाता येत नाही, म्हणून सगळा लवाजमा त्या वाड्यात उतरू शकेल तसा सांगावा आधी आम्ही आमच्या नजरबाजांकडून त्यांना धाडतोच आहे. आणि गोमाजी, जनजनावरांपासून जरा सावध राहा. नको तो धोका पत्करू नका. गेंडे लय माजलेत. जी. गोमाजी काका, सगळ्याच गेंड्यांवर म्हणजे सगळ्याच जनावरांवर लक्ष ठेवा. आणि एखादा गेंडा माजला असेल तर त्याची हयगय करू नका. हो, काय म्हणायचंय? जे काय बोलायचं ना थेट बोला. त्याचं नथीतून बाण मारणं मर्दाना शोभत नाही. आम्ही थेटच बोललो, पण आम्ही जे बोललो ते तुम्ही स्वतःला लागून घेतलं म्हणून झुंबलं. हो, मग शब्दांचे खेळ कसले करताय? हिम्मत तर होऊन जाऊ द्या. कळेल कोणाचं पातच जास्त झोंबत ते. या आमच्याशी लढा. या आबासाहेब थांबा, आम्ही बघतो. तुम्ही मध्ये नका पडू. दादासाहेब, कुणाही भोसल्यांच्यावर वार करण्यापूर्वी तुम्हाला पहिला वार आमच्यावर करावा लागेल. तुम्ही मध्ये पडू नका. आम्हीच मध्ये आहोत.
हे आमचं माहेर आहे. ही आमची सासरची मंडळी आहेत. भोसले जाधव यांच्यातील कुणावरही कोणीही वार करणं म्हणजे आमच्यावर वार करणं आहे. कारण रक्तानं आम्ही जाधव असलो तरी आता भोसले झालो आहोत. मी बाजूला व्हा. गोपती गेला, सोडा मला. तुम्ही त्यांना घेऊन आत चला. जखम तुमच्या राहण्यात लावा. सत्ताची राजे आज चला. कोणाची शहाजीराजे, संभाजीराजे आज चला. जिजा, आता मोठ्या झालात तुम्ही. एकीकडं हसताय काय, एकीकडं कळवळताय काय? काय हे? लहान असता तर म्हटलं असतं कळत नाही. आता काय म्हणायचं? मधल्या बाई त्यांना समाधान वाटतंय म्हणून त्या हसतायत. हो ना जिजा? धाकल्या तुम्हीच सांगितलं होतं ना की पाण्यासारखं भरत जायचं, सगळ्यांना सांधत जायचं. म्हणून काय तलवारीच्या मध्ये कोणी जातं का? बघा केवढं लागलंय. आम्हाला लागलंय हे खरंय, पण त्याशिवाय सगळ्यांचे आवाज खाली आलेच नसते. आणि आता बघा कसे खाली आलेत ते. हा परिणाम होणार हे ठाऊक असतं ना तर आम्ही हे आधीच केलं असतं. नाही नाही या असा खुळेपणा कोणी करतं का? जिजा, जीवावर बेतेल अशी वाट निवडू नका. मग आणि पुरुषांचा काही भरोसा नसतो. आता तुमचे आबासाहेब एक नरम दिलाचे आहेत, पण सगळेच असतील असं नाही. धाकल्या बघितलंत ना, मधल्या आऊंनी सगळ्या पुरुषांना नावं ठेवताना आबासाहेबांना वगळलं. चला काहीतरीच. आणि त्यांना काय सांगताय? आमच्यापेक्षा जास्त त्याच ओळखून आहेत. काय हो, आता आमच्यावर घसरू नका बाई. आम्ही आपला सुवर्ण मध्य काढतो बघा. जिजा, प्रत्येकाला आपली स्वारी तशीच वाटते. बाहेरून कितीही रांगडेपणा दिसला तरी दिलाने कोमलच. आपल्या माणसांना आपणच ओळखणार ना. अगदी मनातलं बोललाय. आम्हालाही हेच वाटतं. आमच्या स्वारींचा सूर आधी वेगळा लागला असेल, पण आता तो नक्की बदलला असेल. हो राजा, तुम्ही कशाला मध्ये आलात? तुम्ही आलात आणि वहिनी साहेबांना यावं लागलं. नाहक त्यांना लागलं. पण दादासाहेब, आम्ही किंवा त्या आल्या नसत्या तर काय झालं असतं? काय झालं असतं म्हणजे सगळा गुंत सुटला असता. एवढी वर्ष उगीच गुंतत राहिलंय. आपण काय करायला हवं होतं? त्यांचं ऐकायला नको होतं की ऐकून दुर्लक्ष करायला हवं होतं? तर ते काही वाटेल ते बोलतील का? तेही जावं याचं सगळ्या सोयऱ्यांना.
आणि आपण काय करायचं, मूग गिळून शांत बसायचं. जणू कधी येणंच लागतो ना त्यांचं. नातं म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी येतात ना दादासाहेब. नाही आता तुम्हीच सांगा, आमच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवडत असतील असं नाही. अंबाजीराजेंच्या सुद्धा सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील असंही नाही. पण मग तुम्ही काय करता? आम्ही भाऊ आहोत म्हणून त्याच्याकडे कानाडोळा करता की नाही? अहो शहाजीराजे, पण तुम्ही काय, अंबाजीराजे काय, तुम्ही भाऊ आहात, त्यामुळे साहजिकच आहे. दादासाहेब, इथे सुद्धा आपलं नातं जुळलंय ना. मग काही गोष्टींकडे कानाडोळा करायला काय हरकत आहे? आणि तसंही किती वर्ष आपण तोच तिटकारा जपत राहणार? ठीक आहे, पण जर ते सगळं विसरायला तयार असतील तर आम्ही विसरू. दादासाहेब, ही गोष्ट दोन्ही बाजूनी व्हायला हवी. आम्ही येतो. खाव किती खोलवर आहे ते बघून येतो. शहाजीराजे, कधी कधी ना आम्हाला तुम्हीच आमचे थोरले बंधू वाटता. म्हणजे इतका वेळा आमची बाजू हिरिरीने घेत होतात. ती चूक असो बरोबर असो, पण घेत होतात. आणि जसं वहिनी साहेबांना लागलं, लगेच कसं सूर बदलला तो. इतका समंजसपणा आमच्यात येईल का? बघितलत ना, तुमचे आबासाहेब किती वेळा येऊन चौकशी करून गेलेत ते. अहो, त्यांची पण स्वारी येईल की काय जिजा? जिजा, अहो कसदिल का होतंय? मगाशी किती खात्रीने बोलला होता ना, मग तोच विश्वास अभंग असायला हवा. नुसतं शब्दात असून किंवा जिजांनी ठेवून काहीही होणार नाही. नुसतं शब्दात असून किंवा जिजांनी ठेवून काहीही होणार नाही. आम्हाला वाटलंच होतं तुम्ही येणार. आम्हाला म्हणजे जिजाबाईंना खात्रीच होती म्हणा ना. कमाल आहे तुमची. कसली कमाल? मग काय म्हणायचं? काही म्हणायचं नाही. इतकं हळू बोलता येतं आपल्याला? डोळे आणि काळीच बोलत असलं की शब्दांना चढ्या आवाजाची साथ लागत नाही. असं कोण म्हणालं? आता नाही आठवत. का? जखडती नजर आहे ना, आणि त्यात खूप दिवसांनी प्रेम दिसतंय. आम्हाला तर सगळं विसरायला होतंय. आम्हालाही.
आम्हाला आमची चूक कबूल आहे. आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो. तुम्ही म्हणाल त्या पायगड्या घालू, पण वेरूळला चलावं. त्यासाठी आम्हाला रक्त सांडायला लावलं ना. कशाला सांडलं? आम्ही आमची चूक इथे कबूल केली नसती तरी वेरूळला जाऊन शंभू महादेवाच्या साक्षीने म्हणणारच होतो. काही नको, आम्हाला तुम्ही सोडून कुणाचीही साक्ष नको. तुम्ही कानात जरी बोलला असतात ना तरी पुरे होतं. आता कानात कशाला, समक्षच बोललोय ना. हो ना. आता जाऊया. फक्त विनंती आहे, असं धाडस पुन्हा करू नका. आणि तुम्ही केलं ते त्याला काय म्हणायचं? या आमच्याशी लढा. खरं सांगू, आम्हाला आमचं शौर्य दाखवायचं नव्हतं. आम्हाला खरंच भीती वाटली म्हणून आम्ही दोघांच्याही मध्ये जाऊन उभे राहिलो. संकट अंगावर घ्यायचा स्वभावच आहे. मग वादळ आल्यावर काय पाठ दाखवायची? सगळी आपलीच माणसं आहेत. त्यांनीच एकमेकांवर हात उगारले तर मग संयमानं वागायला कोणी सांगायचं? तुम्हीच ना. त्यांच्या डोक्यात राग इतका भरून जातो की प्रेम, दया, माया हे तिथं आजूबाजूला सुद्धा नसतं. त्याची जाणीव कोणी करून द्यायची? तुम्हीच ना. कुणाचं तरी रक्त सांडल्यावरच ऐकणार का? नाहीतर नाही. पोरे, आता पुढे बोलू नका. भविष्यात असं काहीच घडू नये अशी शंभू महादेवाकडे प्रार्थना करा. दादासाहेब, ते येत आहेत. आपले दादासाहेब कुठे आहेत? राजे, अरे तो वहिनी साहेबांच्या दालनात गेलेत त्यांची जखम बघायला. वहिनी साहेबांचेच आबासाहेब येत आहेत. राजांना शोधतायत. का? पुन्हा काहीतरी बोल बसणार वाटतं. नाही नाही, आम्ही असं काही होऊ देणार नाही. हे बघा, शहाजीराजांनी आमचं सूर्य एकदा खाली केलाय ना, पुन्हा आम्ही तो वर येऊ देणार नाही. दादासाहेब, हे सगळं बरोबर आहे, पण हे त्यांना कुठे माहिती आहे? आपण जाऊन सांगायला हवं. असं म्हणताय? चला. दादासाहेब, दादासाहेब, अहो ते येत आहेत. ते कोण? दत्ताजी दादासाहेब? नाही, तुमचे आबासाहेब. अहो मग ते इथेही दोनदा येऊन गेले. नाही, पण ते तर आमच्या दादासाहेबांविषयी चौकशी करत होते. शरीफजी राजे, आता काही घोर घेऊ नका. तुमचे दादासाहेब वहिनी साहेबांची जखम बघायला आले होते असंच सांगायचं. काय शहाजीराजे, बरोबर ना?
हा हो हो. पण शहाजीराजे जखम केवढी खोल आहे असं विचारलं तर सांगता येईल ना? काय दादासाहेब, उगीच आमच्या स्वारींना अस्वस्थ करू नका. मनात असेल ते बोलून टाका बरं. काय झालं आम्हालाही सांगा ना. आम्ही तुम्हाला शोधतोय. काय झालं आबासाहेब? का शोधताय? माफी मागायला आम्ही लाजत नाही. गलती आमची झाली तर माफी मागायला नको का? आबासाहेब, तुम्ही फक्त ह्यांचेच नाही तर आम्हालाही आबासाहेबांच्या स्थानीच आहात. तुम्ही माफी मागू नये. आम्ही लहान आहोत. गलती आमची झाली असेल, आम्ही माफी मागतो. नाही नाही राजे, माफी नाही मागायची. शहाजीराजे हो, एवढे मोठे होऊ नका की आम्हाला तुमच्याकडे बघणंच कठीण जाईल. गलती तुमची नाहीच आहे, गलती आमची. अरेला कार्य करण्याची वृत्ती आमची लहानपणापासूनच आहे. नाही पण राजा आम्हाला मध्ये मध्ये समंजसपणाचं चाटण देत असतात, पण परिणाम तेवढ्या पुरताच होतो. आम्हाला माफ करा. हो, काय करताय? रांगडेपणा तुम्हाला चुपून दिसतो. घडीत रागवता आणि तर घडीत दिल जिंकता. थेट तुमच्या आबासाहेबांची याद करून दिलीत. या. आबासाहेब, आता आम्हाला निरोप द्या. छाछा, असं कसं जाऊ देऊ आम्ही? एवढं सगळं गोड होतंय, मग तोंड गोड करून हात ओले करूनच निघायचं काय? जे जा. चला आता कुठे? चला तर खरं. या.